हाय, हॅलो. तर मी खूप दिवसानंतर व्लॉग टाकते. ॲक्च्युली हा गणपतीचा व्लॉग आहे, फर्स्ट डेचा व्लॉग आहे. सकाळी मी गेलेली मावशीचा गणपती आणायला आणि नंतर मी माझ्या फ्रेंडकडे गेलेली. मला काय जास्त व्हिडिओ नाही शूट करता आला, जमलंच नाही. आणि मग रात्री आम्ही गेलेलो ठाण्याला. साईराज आलेला तर असं आम्ही बाहेर गेलेलो सामान आणायला. तर नंतर आम्ही गेलो ठाण्याच्या राजाला. किती सुंदर मूर्ती होती बघा तुम्ही, आणि बाजूला रिद्धी सिद्धीसुद्धा होत्या. आणि मग नंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि ते बघा मी आहे. आणि मग आम्ही बाहेर आलो. त्याच्यानंतर जितके गणपती आम्हाला दिसत होते तेवढे आम्ही सगळे साईराजला दाखवले होते. मला व्हिडिओ नाही काढायला जमलं. आणि नेक्स्ट डे मग आम्ही आमच्या घरी चाललेलो, ठाण्याला चाललेलो, म्हणजे जिथं आमचा गणपतीला चाललेलो. तर रेडी वगैरे झालो. साईराजसुद्धा होता, मम्मी पप्पा वगैरे होता. आणि जिथे मला मिरर दिसेल तिथे मी माझा कॅमेरा चालू नाही करणार, असं कधीच होणार नाही. मग लगेच मी चालू केला, व्हिडिओ काढला. आणि हे बघा, हे आमचे बाप्पा होते, दत्त रूपातले होते आणि खूप छान होते, सुंदर दिसत होते. म्हणजे सगळे बाप्पा तर क्यूटच असतात ना. आणि डेकोरेशन स्वामींचं होतं. आणि मग येता येता आम्ही बिस्किट्स घेतले, रोडवरचे जे डॉग रस्त्यावरती दिसतील त्यांच्यासाठी. आमच्या इथल्यांना आता आम्ही देतोच. तर काय काय बोलतात की तुम्ही देता तर तुम्ही दाखवता का? आम्ही तुम्हाला दाखवतच नाही पहिली बात तर. आम्हाला दाखवायचं असतं तर आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजता पण खाली जाऊन जे आमच्या इथल्यांना खाऊ घालतो आम्ही तेही दाखवलं असतं, मोठेपणा करायचा असता तर. तर आम्हाला ते आवडत नाही. मी जस्ट नॉर्मल दाखवते व्हिडिओमध्ये की आम्ही खाऊ घातलं हे ते. आम्ही काय ह्याच्यासाठी नाही खाऊ घालत. न बोलतात तुमच्या पोरींना, म्हणजे आपल्या पोरींना वळण नाही, हे नाही. लोकांच्या पोरींचं वळण सगळ्याच पोरांना असतं. आणि माझ्या मम्मीने मला एवढंच वळण दिलं आहे की लोकांची चर्चा बिलकुल करायची नाही आणि आपण मुक्या जनावरांना वगैरे खाऊ घालायचं. लोकांची चर्चा करण्यामध्ये काहीच नाही, सगळं देव बघत असतो. आणि माझी मम्मी पण नाही करत. मम्मीने मला हे संस्कार दिलेत की लोकांबद्दल काय बोलायचं नाही आणि मुक्या जनावरांना खाऊ घालायचं. तर आजसाठी एवढंच. बाय.